सप्रेम जय भीम. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन सोहळा आता सुरू झालेला आहे. सुरू झालेला यासाठीच म्हणतो की 1 जानेवारीला आपला मुख्य सोहळा जरी असला तरी महाराष्ट्रातील विविध भागातून, देशाच्या विविध भागातून लोक 31 डिसेंबरलाच अभिवादनासाठी येतात. या ठिकाणी 1 जानेवारीला होणारी गर्दी लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक, महिला व आबालवृद्ध हे आदल्या दिवसापासूनच या ठिकाणी अभिवादनाला येत असतात. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आपण तब्बल 20 ते 25 लाख लोकांच्या नियोजनाची तयारी केलेली आहे. त्यांच्यासाठीच्या पायाभूत सुविधा जसं की पाणी असेल, पार्किंग असेल किंवा अन्य प्रकारच्या सुविधा असतील याची सगळी या ठिकाणी उभारणी करण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्त पुणे असतील, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण असतील, पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, बार्टीचे महासंचालक असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, विशेषतः जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी असतील, सीईओ असतील, या सर्वांच्या सहयोगातून असे वेगवेगळे जवळपास 22-23 विभाग एकत्रित येऊन हा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं 1, 2, 3, 4, 5 हजार नव्हे तर तब्बल 25,000 शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी हा उत्सव यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी आनंदानं यावं, आनंद लुटण्यासाठी यावं, आनंद साजरा करण्यासाठी यावं, या ठिकाणी आपल्या शूरवीर महारयोद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी यावं. कोणत्याही प्रकारच्या अफवा मनामध्ये न ठेवता, कोणत्याही अफवांना थारा न देता आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावं अशी विनंती भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही आपल्याकडे करीत आहोत. यंदाचं वर्ष हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सहकारी अनुयायांचं भीमा कोरेगावच्या विजयस्तंभावर आले होते. या घटनेला आता पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 1927ला आले होते बाबासाहेब, 2027ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. याचाच अर्थ भीमा कोरेगाव मानवंदनेला बाबासाहेबांच्या 100 वर्षाची सुरुवात आता आपण या ठिकाणी करत आहोत. आणि तेच दृष्टिकोन लक्षात घेऊन या वेळेला नियोजनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 9 वाजता ठीक महार रेजिमेंटच्या निवृत्त अधिकाऱ्यांची मानवंदना हा या संपूर्ण कार्यक्रमाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. तत्पूर्वी समता सैनिक दलाची परेड होईल. त्यानंतर अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादनाला येणार आहेत. एकूणच सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीचं वातावरण आहे. थंडीची धुळई या ठिकाणी सुद्धा पसरलेली आहे. त्यात भीम अनुयायांचा जोशपूर्ण असा उत्साह याचा एक दुहेरी संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यावेळचा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा हा दरवर्षीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा होईल याची आम्हाला खात्री आहे. आपण